मॅडम, आपण नंदुरबार जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार सांभाळला आहे. काय आपली पुढची रणनीती असणार आहे? काय कार्य? काल सायंकाळी मी नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार सांभाळलेला आहे. नंदुरबार जिल्ह्याचा क्राईम ट्रेंड लक्षात घेता समाजाभिमुख लोकाभिमुख पोलिसिंग राबवण्याची मनोदय आहे. स्मार्ट, सेन्सिटिव्ह, स्ट्रिक्ट आणि स्विफ्ट असं पोलिसिंग राबवलं जाईल. त्याचबरोबर पोलिसांच्या वेलफेअर बाबतही बरेच उपक्रम राबवणं गरजेचं आहे, ते देखील राबवले जातील. आणि कम्युनिटी पोलिसिंगच्या माध्यमातून समाजामध्ये सौहार्द कसा राखला जाईल या बाबतीत विशेष प्रयत्न केले जातील. डिसिप्लिन हा पोलीस दलाचा कणा आहे, त्या बाबतीमध्येही विशेष भर दिला जाईल. सोबतच मॅडम, आपण महिला अधिकारी आहात, महिलांसाठीचं काही विशेष संरक्षण काही कशाबद्दल? महिलांच्या बाबतीमध्ये शाळा कॉलेजेसमध्ये आमचं दामिनी पथकाच्या मार्फतीने पोलिसिंग तर असतंच, पेट्रोलिंग असतं. परंतु स्वतःच्या संरक्षणासाठी महिला कशा सज्ज होतील किंवा त्या बाबतीमध्ये त्यांच्यामध्ये कसं बळ निर्माण होईल या दृष्टीने काही उपाययोजना करण्याचा मनोदय आहे. तर त्याची तयारी झाल्यानंतर मी परत आपल्याशी त्या बाबतीत संवाद साधेनच. मी स्वतःही काही कॉलेज आणि शाळेला भेट देऊन महिलांमध्ये मुलींमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. आढावा घेऊन ज्यांच्या हद्दीमध्ये हे प्रमाण जास्त आहे त्याच्यासाठी एनडीपीएस आपण एक वेगळं सेल आधी पोलीस स्टेशनला असेलच, पण ते जास्तीत जास्त कसं ऍक्टिव्हेट करता येईल ते आपण पाहू आणि जास्तीत जास्त केसेस त्याच्या माध्यमातून करू. पोलिसांकडूनही मिळेल आणि आपल्याकडूनही मिळेल अशी मी अपेक्षा आणि खात्री बाळगते. जरी कम्युनिटी सेन्सिटिव्ह असं म्हटलं जात असलं आणि काही प्रमाणामध्ये त्या प्रकारचे गुन्हे आपल्याकडे दाखल होत असले तरी आपण सर्वांनी मिळून आपण सर्वजण आहातच मदतीला. आपल्या नंदनगरी तो डाग पुसला जावा यासाठी आपण नक्की प्रयत्न करूया. राज्यांचे जे राज्याच्या पलीकडे जे पोलीस आहेत आणि आपलं जे आहे कोऑर्डिनेशन बैठका घेऊन त्यांच्याकडे काय उपाययोजना होत आहेत, आपल्याकडे काय उपाययोजना करता येतील, अशा प्रकारे कोऑर्डिनेशन पुणे पोलीस अधीक्षक कधी बदली झाली आणि तिथून मी आता इकडे आले. ते आतापर्यंत केलेल्या कामाचं सगळ्यात गोष्टवर आहे. या ठिकाणी हजर झाल्यानंतर काल आधीच्या एसपी साहेबांकडनं इथल्या सांस्कृतिक आणि त्या दृष्टिकोनातून आपलं जे काही पोलिसिंगच्या दृष्टिकोनातून काम आहे ते माझी म्हणजे पोलीस दलाकडनं जे काही काम करून घेण्याचे मनोदय आहे त्याच्यामध्ये 4S वर काम राहील. सेन्सिटिव्ह पोलिसिंग, स्ट्रिक्ट पोलिसिंग याचा भर असेल, डिसिप्लिनवर भर असेल आणि आपल्याकडे बॉडी ऑफेन्सेस खूप जास्ती प्रमाणावर आहेत. जर गुन्ह्यांचा आढावा घेतला, प्रॉपर्टी ऑफेन्स आणि बॉडी ऑफेन्सचं प्रमाण बघितलं तर बॉडी ऑफेन्स हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.